एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढेंचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय। शाळा परिसरात जंक फूड विक्रीला आता बंदी असेल। जास्त मीठ, साखर, चरबी आणि ट्रान्स फॅट असलेल्या अन्नपदार्थांवर बंदी असेल। या पदार्थांच्या ऐवजी फळं, भाज्या, कडधान्य, दूध आणि पौष्टिक पदार्थ उपलब्ध करण्याचे आदेश देण्यात आले। तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचं पालकांकडून स्वागत होत आहे। एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात कर्मचारी अधिकाऱ्यांच्या तक्रारी आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या एफडीए प्रयोगशाळेमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं समोर आलंय। तुकाराम मुंढेंच्या कार्यपद्धतीवर 29 अधिकारी कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतलेला आहे। आयुक्त तुकाराम मुंढेंची मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे तक्रार आहे। तक्रार पत्रामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सह्या सुद्धा आहेत। तुकाराम मुंढेंच्या कार्यपद्धतीच्या विरोधात 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची लेखी तक्रार आहे। 15 जुलै रोजी मंत्री नरहरी झिरवाळांकडे निवेदन सादर करण्यात आलंय। प्रयोगशाळेमध्ये अचानक 2 शिफ्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला, मात्र त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नाही। रिक्त पदं मोठ्या प्रमाणावर असून विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडतोय। सकाळी 9 ते रात्री 12 अशा वाढीव वेळेमध्ये काम करावं लागत असल्याचा आरोप होतोय। शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही काम करण्याचे आदेश दिल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे। वाढलेल्या कामाच्या तुलनेमध्ये अतिरिक्त कर्मचारी, तांत्रिक सहाय्यक आणि संसाधनं उपलब्ध नाहीत। प्रलंबित नमुन्यांचा निपटारा करण्यासाठी घाई, त्यामुळे विश्लेषणाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। पुण्यातील 11 हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकरी व्यावसायिकांवर एफडीएनं कारवाई केली आहे। ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या बाबी आढळून आल्यामुळे परवाने निलंबित करण्यात आले। एफडीएनं 23 ते 28 जुलै या कालावधीमध्ये पुणे विभागात विशेष तपासणी मोहीम राबवली।